आम्ही स्वप्नात पण एवढा विचार केला नसेल आम्ही गोव्याला एवढं एन्जॉय करू म्हणून। आता तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही चाललो तर गोव्याला मस्तपैकी नारळ फोडला आणि केली पुढची सफर चालू आणि जाता जाता मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला। तिथं एक प्रेमात डुबलेला आशिक भेटलाय, पोरांना पण तेवढंच पाहिजे होतं। तो जिसके लिए मरता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। क्या बात है। ही समजा प्रेमाच्या गोष्टी ऐकून इकडे आमच्या कार्यकर्त्याला त्याच्या प्रेमाची आठवण झाली, म्हणून इथे एक मोठा किस्सा घडलाय। मग काय आता नुसतं हास्या। मस्तपैकी खाली फ्रेश ब्रिज होऊन तोंडा पाणी बिनी मारून आम्ही परत पुढची सफर चालू केली। परत दांडोलीमध्ये आल्याने मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला। मस्तपैकी असं कर्नाटक मध्ये असली सकाळ झाली होती, मस्त वातावरण, त्यात शेकोटी पेटवली होती पोरांनी। मग काय निश्चित माझ्या इकडे आधी चाललो होतं कार्यकर्त्याचं। तिथून मोर आम्ही परत रिसॉर्टवर गेले। रिसॉर्टवर गेल्या मस्तपैकी जेवण खावण केलं। आता पुढचा भाग पार्ट 2 बघायला पण विसरू नका। चला बाय बाय।